मी का सहन करायचं तू मला सांग. मी त्यांना तो व्हिडिओ पण दाखवून दिला. तो न्यू इयरचा व्हिडिओ होता ना, तो सगळा दाखवला तो जावई बापूंना. म्हटलं बघा बघा, याच्यामध्ये अधिराची आई अधिराचं लग्न मोडण्यासाठी मला पैसे देते, स्पष्ट दिसतंय. तुला कळतंय का तू काय केलंयस? मुळात तू हे का केलंस? थांब, एवढं सगळं दाखवून काही उपयोग नाही झाला, अजिबात नाही. एवढा सगळा पुरावा दाखवल्यानंतर पण ही बाई तुमची मल्लिका माझ्यावरच आरोप करतेय. म्हणते कशी माहिती का, म्हणे ही बाई चांगली नाही. म्हणजे कोण? मी चांगली नाही म्हणे. मी त्यांना धमकी देते, 20 त्यांच्याकडे पैसे मागते, 20 त्यांच्याकडे ते घर मागते आणि मीच म्हणते मला जर पैसे मिळाले नाहीत ना तर तुमच्या अधिराला मी त्रास देईन. अशा धमक्या देते म्हणे मी, धमक्या. असं करते मी करते. मी पण मग आवाज उठवला, मी पण बोलली त्यांना, नाही मी असं काही करत नाहीये, हीच बाई त्या सगळ्याच्या मुळाशी आहे. मी पण बोलले, सोडणार आहे का त्यांना. पण एवढं सगळं बोलल्यानंतर पण तुझा नवरा जावई बापू मलाच उलट बोलले. आणि तुला कळतंय का तू काय केलंयस? मुळात तू तिथे का गेलीस मला विचारल्याशिवाय तू त्यांना का जाऊन भेटलीस? तूच मला बोलली होतीस ना स्वानंदी, सगळं खरं खरं सांगायचं म्हणून जावई बापूंना, त्यांच्यासमोर सगळं कबूल करायचं म्हणून. अरे तुला कळत कसं नाही, मलाच सगळे बोल. एक मिनिट थांब, मुळात ते असं नाहीये. अरे मग कसं आहे? हे बघ स्वानंदी, तू मला बोलली होती सगळं खरं खरं बोलायचं. मी खरं खरं बोलले, सगळं बोलले खरं खरं. काय चुकलं मग माझं त्यात? मी जावई बापूंना एवढं सगळं खरं खरं सांगितलं, नको नको ते बोलले, ते मलाच बडबडायला लागले. तू तिथे राहतेस ना म्हणून तुझ्यासाठी मी सगळा अपमान सहन केला. गप्प बस. तू तिच्यासाठी काही केलेलं नाहीयेस. अगं तुझ्या मूर्खपणामुळे तुझा अपमान झाला असेल. तुझं अक्कल नसलेलं डोकं चालवायला गेलीसच का मी म्हणतो. मुळात माझ्या सासरच्या गोष्टी आहेत ना त्या, मी बघितल्या असत्या ना. आपलं ठरलं होतं, सगळं बोलणं झालं होतं की मी हँडल करेन. मला विश्वासातही न घेता तू तुझं परस्पर करून आलीस काहीतरी. आई हे चुकीचं कागली आहे तू. मी तुझ्यासाठी म्हणून हे सगळं केलं. मी तिला दोष द्यायचा नाही, बजावून ठेवतो मी तुला. प्रॉब्लेम तुझ्यामध्ये आहे. अगं जावई बापूंनी काय विश्वास ठेवायचा तुझ्यावर? तुझ्यावर कुणीही विश्वास ठेवू शकत नाही, कारण तू असंख्य वेळा त्यांच्यासमोर खोटं बोललीस. खोटारडी बाई आहेस तू, खोटारडी. अगं ते सोड आता, आणि अधिराचं काय ते मला सांग. इतकं सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा ती मुलगी स्वतःहून आपल्या घरी आली होती ना. आता समजून घ्या, कृपा करून असं म्हणू नकोस. अगं काय समजून घ्यायचं ग? आपल्या समजून घेण्याला काही मर्यादा आहेत की नाही? अगं एवढ्या वेळा त्या बाईला समजावून सांगितलं पण तिला कळतच नाही. मुद्दाम करते असं वाटतं. आता मात्र बस झाला नंदू, बस. संयम संपला माझा. आता मला या बाईबरोबर संसार करायचाच नाहीये. अगं आता जे काही माझं आयुष्य शिल्लक आहे ना, ते मला शांतपणे निवांतपणे घालवायचंय ग. तुम्ही आधी इथे बसा बरं. तुमच्या तब्येतीची काळजी वाटते आणि मुळात ना हे असं कुटुंब वगैरे तोडायच्या गोष्टी नका करू, कारण मला धडकी भरते बाबा त्या गोष्टींनी. आई हे बघ, आय डोंट नो, पण मला सुद्धा बाबांचंच बरोबर वाटतंय. अरे थांब ना जरा. आपण तोडायच्या गोष्टी नाही करायच्या, आपल्याला गोष्टी जोडायच्यात. आपण नाती जोडणारी माणसं आहोत रोहन. आणि मला असं वाटतंय की आई कदाचित ती असं ठरवून मुद्दाम नाही करत आहे बाबा. आता हो स्वभाव आहे तिचा, पण तो कधीतरी बदलेल एवढीच आशा करू शकतो. आणि ऐका ना, तुम्हाला दोघांना ना माझी शपथ आहे, प्लीज तिला आत्ता काही बोलू नका, कारण माझ्या डोक्याला खूप ताप आहे आत्ता. मला आणखी टेन्शन्स नका देऊ. नंदू ए बाळा, हे बघ, आम्हाला ना तुला अजिबात स्ट्रेस द्यायचा नाही. हे बघ माझं आई, तू शांतपणे घरी जा. इथलं आम्ही सगळं बघतो. हो नाही, मी खरंच जाते आता. तिथे काय वाढवून ठेवलंय माझ्यासाठी बघते. एक काम करू का, मी पण येऊ का तुझ्या बरोबर? नको, तू यांना सांभाळ आणि नीट घरी घेऊन जा, त्यांना शांत ठेव. हो मी करतो. मला आता इथलं टेन्शन नका देऊ. सावकाश जा ग. हो चला शांत व्हा, चला. माझ्या मनाचं काय? खूप त्रास होतोय समर, खूप त्रास होतोय. नाही सहन होत आता. स्वानंदी हे बघ, मी हात जोडून
माफी मागते तुझ्याकडे. हे बघ, तू अंशुमनला जसं शिक्षा दिली आहेस ना, तशी मला हवी तेवढी शिक्षा दे. वाटतं तर तुझे पाय चेपते, तुझी सगळी सेवा करते मी. पण नको, असं वागू नको. कदाचित अशी शिक्षा मला झाली ना की तुला आणि तुझ्या आईला बरं वाटेल. पण मी एकच सांगते, प्लीज प्लीज माझ्या हातीला त्रास नका देऊ. काकू प्लीज असं काही करू नका तुम्ही. हे बघ, माझी डॉल खूप लहान आहे, इनोसंट आहे ती. तिची काही चूक नाहीये. तिला फक्त सुखाने संसार करायचा रोहन बरोबर. इनफ, बास झाला आता हे सगळं. काकू, हे घर सोडून तू कुठे जायचं नाहीयेस. तुला शपथ आहे, तुला शपथ आहे माझी. अर्पिता, काकूला आतमध्ये घेऊन जा आणि तिच्या बरोबर थांब जरा. हो दादा. मम्मा चल. नाही राहू दे. मम्मा चल ना. नको समज. मम्मा चल. नको, मला जाऊ दे. अधिरा, मिनटे दादा, मला काही बोलायचं नाही प्लीज. अवघड आहे. व्यायांशी आदराने वागायला शिकवलंय आपण. आमचे व्याई म्हणजे अक्षरशः अगम्य माणसं आहेत. देव त्यांना सुबुद्धी देव. आणखी काय बोल. मी जाऊन जरा अधिराला शांत करते.